हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी उपवासाचे डोसे कसे बनवायचे ही रेसिपी घेऊन आली आहे। तर कशी वाटते रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा। चला तर आपण बनवायला घेऊयात उपवासाचे डोसे, म्हणजेच आपल्या वरव्याचा तांदळाचे डोसे। तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि 2च मिरच्या घेतल्यात। तुमच्या आवडीने तिखट हवं आहे की न हवं आहे ते तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट कमी जास्त करू शकता। मी रोज पोस्ट वगैरे टाकतच असते, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येते। वरव्याचे तांदूळ मिक्सरला पूर्णपणे बारीक, ते तर ऑलरेडी बारीकच असतात, पण आपण एक मिक्सरला बारीक करून घेऊयात। मी हे आता असं बनवून टाकायला लागले, नाहीतर माझं पहिल्यापासून मेहंदीचेच व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, तर मला पण हा व्हिडिओ सेट नीट करता आला नाही आहे, पण आता सुरुवात आहे त्यामुळे मस्त बारीक झालेले असतील वरव्याचे तांदूळ। तर आपण मिक्सरला काढून घेऊयात। बघू शकता किती छान रांगोळीसारखे दिसत आहेत ते। आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। खूप मस्त वाटत होता हा व्हिडिओ बनवताना। आजूबाजूला होते खूप जण, पण खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होता माझ्यासाठी। मला खूपच म्हणजे मज्जा आली हा व्हिडिओ बनवायला। तर हा मी बाउलमध्ये वरव्याचे तांदूळ काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे, मगाशी मी तुम्हाला म्हटलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त तुम्हाला जसं चालत असेल तशा मिरच्या वगैरे घ्या। तर चवीनुसार मी मीठ पण टाकले त्याच्यामध्ये। तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मस्त मी हातानेच मिक्स करून घेतलं आहे त्याला। त्यानंतर पाणी घालून घेतलं आहे आणि पूर्ण मिक्स करून ठेवलं आहे। आणि पाणी जरी घातलं तरी आपल्याला कुठे असं ठेवायचं नाही आहे, 1-2 तास वगैरे असं काही ठेवायचं नाही आहे। लगेच तव्यावरती तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं असेल ते मस्त ते बॅटर, तवा गरम होऊन द्यायचा, तरच आपल्या डोश्याला मस्त जाळी येते। आता मस्तपैकी तव्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि आपला तयार झालेला बॅटर त्याच्यावरती हळूवारपणे टाका। तवा खूप तापलेला असल्यामुळे मस्त जाळी पकडते। तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे जाळी वगैरे आलेली आहे। आणि बॅटरमधलं फक्त वरवरचं जे पाणी असतं तेच तव्यावरती टाकायचं। नंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बघू शकता लगेच 2 मिनिटांमध्ये आपला डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।